महापौरांच्या खर्चावरून महायुतीत जुंपली आहे. आम्ही काय बोलायचं हे आम्ही ठरवू असं अमय घोलेंनी म्हटलंय. महापौरांनी आम्हाला सांगू नये, महापौरांना चांगले सल्ले देतोय. सल्ला घ्यायचा की नाही तो त्यांचा प्रश्न आहे. 25 लाखांच्या खर्चाचा पुनर्विचार व्हावा. वाढत्या खर्चावरून मित्रपक्ष शिवसेनेनेही सल्ला दिलेला आहे. तर आपण पाहतोय या महापौरांच्या खर्चावरून महायुतीत जुंपलेली आहे. आम्ही काय बोलायचं हे आम्ही ठरवू असं अमय घोलेंनी म्हटलंय. स्वातंत्र्यात राहतो आणि याच्यासाठी कोणी आम्हाला सांगू नये की काय बोलावं आणि काय नाही बोलावं ते. आज आम्ही स्वतंत्र आहोत, आम्ही आमचं स्वतंत्र मत टाकू शकतो. आज आम्ही महायुतीमध्ये आहोत आणि महायुतीचा जो काही अजेंडा आहे की मुंबईकरांचे पैसे वाचवा, त्या बाबतीत आम्ही खुलेपण आम्ही मांडला विषय. त्याच्यात काही गैर नाही आहे आणि महापौर सर्वांचे आहेत. आम्ही महापौरांना चांगला उपदेश देऊ शकतो, चांगलं सल्ले देऊ शकतो. घ्यायचा नाही घ्यायचा हा महापौरांचा स्वतःचा निर्णय येतो. दुसरी गोष्ट, कोणावरती चौकशी करावी, कोणावरती काय बोलावं हा स्वतंत्र अधिकार महापौरांचा आहे आणि महापौरांनी त्यांच्याबद्दल जे जे काय करायचं आहे प्रशासनाबाबतीत त्यांनी करावं. या बाबतीत शिवसेनेची एकच भूमिका आहे की पैसे वाचवा आणि ते विकासाच्या माध्यमातून मुंबईकरांपर्यंत पोचून द्या. आरोप केलेला आहे की 300 पेक्षा जास्त प्रकल्पांमध्ये काहीतरी गडबड आहे, त्याच्यामुळे मुंबई महानगरपालिकेचा महसूल बुडत आहे. तर कोणत्या प्रकल्पांमध्ये किती महसूल बुडत आहे याची सविस्तरपणे माहिती जनतेसमोर मांडली पाहिजे. उगीच सनसनाटी आरोप निर्माण करून काहीतरी लेटर बॉम्ब, हा बॉम्ब तो बॉम्ब फोडला वगैरे या बोलण्यात काही अर्थ नाही. हा लेटर बॉम्ब होता की फुसका बॉम्ब होता हे आता काही दिवसातच कळून येईल.